मी ज्योती राठोड. आजच्या मराठी वाचनलेखात आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत. गड आला पण सिंह गेला. छत्रपती शिवरायांचं हिंदवी स्वराज्य स्थापनेचं स्वप्न साकारण्यात योगदान देणाऱ्या शूर मराठी सरदारांपैकी नरवीर तानाजी मालुसरे यांचा प्रामुख्याने उल्लेख करावा लागेल. ते मराठा सैन्यांच्या प्रमुख सरदारांपैकी केवळ एक सरदारच नव्हते, तर शिवबांचे बालपणापासूनचे जिवलग दोस्तही होते. आपल्या लाडक्या लेकाच्या रायबाच्या लग्नाच्या तयारीत असताना अचानक त्यांना शिवरायांचा कोंढाणा किल्ला आपल्या ताब्यात घेण्याचा खलिता आला. छत्रपती शिवरायांचा मनसुबा कळताच स्वामीनिष्ठेने कुटुंबाविषयी कर्तव्यावर मात केली. तानाजीने आपला निर्णय जाहीर केला. आधी लगीन कोंढाण्याचं, मग करील रायबाचं. कोंढाणा प्रवेशाचा कुठलाही मार्ग नसताना घोरपडीच्या साह्यानं शेलारमामा आणि शूर मावळ्यांसह ते गडावर चढले आणि उदयभान राठोडच्या शस्त्रसज्ज सैन्याला भिडले. लढताना ढाल हातातून पडल्यानंतर हाताला रुमाल बांधून ते शत्रूशी द्वेषाने लढले. या भीषण रणसंग्रामात ते धारातीर्थी पडले, पण किल्ला जिंकूनच. अविचल स्वामिनिष्ठा, जिवलग मैत्री आणि अतुल पराक्रमाचं प्रतीक असलेल्या स्वराज्याच्या या शूर शिलेदाराच्या मृत्यूनं शिवाजी महाराजांचा कोंढाणा किल्ला सर केल्याचा आनंद अश्रूंमध्ये वाहून गेला आणि त्यांच्या तोंडून शब्द बाहेर पडले, गड आला पण सिंह गेला. या अतुलनीय शौर्यगाथेला अजरामर करण्यासाठी महाराजांनी कोंढाण्याचं सिंहगड असं नामकरण केलं. नरवीर तानाजी मालुसरे यांची शौर्यगाथा त्यांच्या अतुल पराक्रमाचं दर्शन तर घडवतेच, पण त्याचबरोबर काळानुसार ध्येयामध्ये कसे बदल करावे लागतात, विविध ध्येयांमध्ये मेळ घालताना, विशेषतः कुटुंब आणि कर्तव्य यामधील एकाची निवड करताना मानसिक संघर्षाला कसं सामोरं जावं लागतं याचंही दर्शन घडवते.